मदत करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. त्यांना आंबेडकर 100% होता. त्यांच्या नेत्यांच्या आदर्शावरून जर बी आर आंबेडकर मुस्लिम लीगचा कुठलाच नेता विरोध करत नाही तर त्यांच्या पाठीमागे जाणारा मुस्लिम लीग सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना कधीच विरोध करत नाही आणि आज तर करतच नाही. हे 5000च्या माध्यमातून जाहीर उदाहरण आहे. करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मूळ इतिहासामध्ये गेले तर आपण सगळे एकच आहोत हे सिद्ध होतं. फक्त तो विषय इथं मांडण्याचा नाही आहे. त्यामुळे मुस्लिम लीगने बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य केलं आणि इतरही लोकांनी सहकार्य केलं आणि बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडलांच्या सहकार्याने, नमोशूद्र जातीच्या सहकार्याने, मुस्लिम लीगच्या सहकार्याने जगात एक अद्वितीय आश्चर्य घडलं की एका महान पुरुषाला या देशातल्या संपूर्ण लोकांनी फिल्डिंग लावली होती की आम्ही वी हॅव क्लोज्ड द डोअर्स अँड विंडोज, दारे खिडक्या बंद केल्यात. आता कसा येतोय? तू दार बंद करण्यात ते खिडक्या बंद करण्यात तर काही जरी बंद कर पण माझ्या बापाला मात्र अडवू शकत नाही. हे मात्र त्या नमोशूद्र जातीच्या लोकांनी दाखवून दिलं आणि प्रचंड मताने बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमधून निवडून आले आणि कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये गेले. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली 292 लोकांची भरली. 9 डिसेंबर 1946 तो दिवस होता. 9 डिसेंबर 1946 दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बसले. 292 सभासद. घटना कशी असावी याचा मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला. त्याला सगळ्यांनी पाठिंबा देत आला. बॅरिस्टर जयकरांनी मुद्दा मांडला की त्यांच्यात म्हणजे ठरावावरून थोडी मतभेद व्हायला सुरुवात झाली. सभागृह जरा गरम होते असं दिसलं की सचिन आनंद सुरुवातीचे अध्यक्ष होते. त्या सचिन नंतर राजेंद्र प्रसाद झाले पण सुरुवातीला अध्यक्ष सच्चिदानंद होते. त्यांनी एका माणसाचं नाव पुकारलं. डॉक्टर बी आर आंबेडकर असं नाव पुकारताच 291 सभासद कसे झाले? दुश्मन खड़ा हो गया. दुश्मन खड़ा हो गया क्योंकि इसको एट एनी कॉस्ट इसको यहां आना ही नहीं चाहिए था लेकिन आ गया. बाबासाहेबांचं नाव घेतलं की बाबासाहेब संविधान सभेमध्ये बोलायला उभे राहिले. सगळे तर असे कसे बघत होते. बाबासाहेबांना कळत होते की आता हे तर सगळे मला दुश्मनाच्या पिंजऱ्यासारखे बघतात. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये 9 डिसेंबर 1946 आपल्या भाषणाला सुरुवात केली. बुद्धीचं कौशल्य ज्याला म्हणतात, विचाराचं कौशल्य ज्याला म्हणतात आणि जगात कुठे काय बोलावं आणि जगातल्या लोकांची मन कशी जिंकावीत, परंतु स्वाभिमान मात्र तिथे हरला नाही पाहिजे. आपल्या कुठल्याही गोष्टीला तडा न जाता जग जिंकायचं असेल तर जसं पाशा सरांनी सांगितलं फक्त वैचारिक मार्गातूनच जग जिंकता येतो. 291 सभासदांच्या समोर घटना समितीमध्ये पहिल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण होते. सगळे लोक गंभीर झाले. पोलीस हसणं झालं. एकदम बाबासाहेबांच्याकडे कसे बघतात आ गया. बाबासाहेबांनी सुद्धा असंच भाषणाला सुरुवात करताना म्हटलं की मनातच म्हटलं की आता तुम्ही सगळे कसे बघतात ते मला चांगलं माहिती आहे. या लोकांनी बाबासाहेबांचं प्रत्यक्ष कधी भाषण ऐकलेलं नव्हतं. त्याच्यामुळं लांबून बाबासाहेब माहित होते आणि बाबासाहेब गांधीला विरोध करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचे ते कोण विरोधक होते. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणाला सुरुवात केली, मतभेद झाले होते. बाबासाहेबांनी पहिला दणका टाकला. नेहरूंनी मांडलेला ठराव एकदम बेस्ट आहे म्हटलं. नेहरूंनी संविधान सभेमध्ये मांडलेला ठराव त्यांच्याच कायदे पंडितांनी बॅरिस्टर जयकरांनी मतभेद केले. दुसऱ्यांनी मतभेद केले. बाबासाहेबांनी वाक्याने सुरुवात केली. नेहरूंनी ठराव मांडलेला एकदमच बेस्ट आहे. सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय झालं, अरे एवढा मोठा कायदे पंडित आहे म्हणतात आणि नेहरूंचा ठराव लगेच. बाबासाहेबांनी हळूहळू नेहरूंचा ठराव चांगला आहे म्हणत 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 त्याच्या चुका पण कशा आहेत त्यानंतर दाखवून देण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. पण जसं बाबासाहेब आंबेडकर पुढे बोलायला लागले कारण नेहरूंचं उदो काँग्रेस सगळ्यांना बरं वाटलं आणि त्याच्यानंतर सगळे टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्यांनाच कळना झाले नंतर टाळ्या आपण कुणाला वाजवतो आणि काय करतोय ते आणि सगळे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकायला कान टवकारून गेले. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ज्यावेळेस संपलं त्यावेळेस 291 सभासद मग ते काँग्रेसचे असो कुठलेही असो जे बाबासाहेब आंबेडकरांना विरोधक समजत होते ते म्हटले बुद्धीचं भंडार अवतरलेला आहे आणि जगातल्या दुसरा कुठलाही कायदे पंडिताकडे एवढं ज्ञान असू शकत नाही.
हे संविधानाचा मसुदा फक्त एवढाच विद्वान तयार करू शकतो. इथंच पटेलांनी सुद्धा आपली भूमिका बदलली नाही. ज्या पटेलांनी सांगितलं की खिडक्या आणि दरवाजे बंद केलेले आहेत आणि ज्याच्यासाठी बंद केलेले आहेत तीच प्रॉपर्टी संपूर्ण बाबासाहेबांच्या ताब्यात देऊन टाकली आणि मग संविधान सभेला सुरुवात होते. 9 डिसेंबर 1946 सालापासून जी संविधान सभेला सुरुवात होते ते 26 नोव्हेंबर 1949, 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस संविधान सभेमध्ये चर्चा झाली. 395 कलम आणि 8 परिशिष्टाचं हे संविधान बनलं. इथपर्यंत फक्त ठोकळमानाने तुमच्या पुढे संविधानाचा विषय मांडला की याची जडणघडण कशी झालेली आहे, कारण डिटेलमध्ये मांडलं तर बोर होईल. 1600 सालापासून ते सुरुवात होते ते 1946 सालापर्यंत सुरुवात होते. याला जडणघडणीचा इतिहास म्हणतात आणि मी सांगितलं ते अधिकृतपणे भारतीय संविधानाच्या जडणघडणाची पार्श्वभूमीमध्ये कायद्याच्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे मिळेल. बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 सालापासून याच्यात भाग घेतला होता, पण 1600 सालापासून याच्या प्रक्रिया सुरू होत्या. 1928 साली ज्यावेळेस ब्रिटिशांनी चॅलेंज केलं की संविधान भारतीय बनवू शकत नाहीत, म्हणून मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भारताचं संविधान बनलं. त्याच्यात बाबासाहेबाला विचारात घेतलेलं नाही. 1909 सालापासून जेवढ्या प्रक्रिया चालल्या त्याच्यात काँग्रेसने संविधान केलं. जसं आमच्या संदेश भालेकर सरांनी सांगितलं की 26 तारीख जी आहे, जी लाहोरचं अधिवेशन असेल, ही जी 26 तारीख आहे, स्वराज पार्टीच्या माध्यमातून जे बनलेलं जे संविधान होतं ते संविधान त्यांनी निर्माण केलं होतं, त्याची तारीख सुद्धा 26च होती. त्यामुळे आपण केलेलं निर्माण संविधान आणि हे केलेलं निर्माण संविधान, त्या दोन्हीही संविधानाचा अभ्यास केला तर मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली बनलेलं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनलेलं संविधान, या दोन्हीही संविधानाचा अभ्यास केला. 1935 किंवा जेवढे कायदे असतील, हे संविधान अमेरिकेचं आहे, ब्रिटनचं आहे, फ्रान्सचं आहे, कुठल्या देशाचं याच्यात प्रतिनिधित्व उमटतंय अशी संपूर्ण देशामध्ये चर्चा चालती. हा एक भाग संविधानाच्या जडणघडणीचा झाला, परंतु खरा भाग संविधानाच्या जडणघडणीचा कसा झाला आणि तिथे माझ्या बापाच्या बुद्धीचं कौशल्य कसं आहे हे समजून मात्र आज या ठिकाणी घेतलं पाहिजे. 1935 चा कायदा आहे, ब्रिटिशांनी केलेले कायदे आहेत, सायमन कमिशन आहेत, या संपूर्ण पार्श्वभूमीला संविधानाची जडणघडण म्हणतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं जर कौशल्य आहे, या जडणघडणाची पार्श्वभूमी संविधानामध्ये कुठेच उमटलेली नाही. या संविधानाची पार्श्वभूमी संविधानात कुठेच उमटलेली नाही, कारण संविधानाचं त्यांनी काय म्हटलं, प्रास्ताविक म्हटलं. मला लवकर कळालं नाही, पण आता तरी कळालं की ती उद्देशिका आहे. आता तरी काय कळालं, उद्देशिका. मी थोडक्यात घेतो. 1946 सालापर्यंतची पार्श्वभूमी, 46 ते 49 सालाची प्रक्रिया संविधान बनण्याची आणि 26 जानेवारी 1950 ला बनवलेली त्याची अंमलबजावणी. त्या अंमलबजावणीसाठी 26 नोव्हेंबर 1949 ला दिलेलं जे डॉक्युमेंट आहे, हे डॉक्युमेंट जर बघितलं तर याची पार्श्वभूमी कुठे दिसते, सायमन कमिशनची पार्श्वभूमी कुठे, त्यात बांटुकी चेम्सफोर्ड सुधारणांची पार्श्वभूमी कुठे आहे. पाशा सर, मी नवीन मुद्दा मांडतो, याच्यावरती चिंतन करण्याची सगळ्या आंबेडकर अनुयायांची तरी आवश्यकता आहे. कशी पार्श्वभूमी नाही, संविधानाचा उद्देश काय, संविधानाचा उद्देशिका आता आपण बघितले, त्याच्यात सांगितलं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. या 4 तत्वावरती संपूर्ण संविधानाची इमारत उभी आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या देशामध्ये प्रस्थापित करायचं हे उद्दिष्ट आपलं आहे संविधानाचं. अगोदरच्या कुठल्या डॉक्युमेंट मध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आलेलं दाखवा. अगोदरच्या कुठल्या कायद्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आलेलं दाखवा. पाशा सरांनी आणि भालेकरांनी सुद्धा सांगितलं, जेवढ्या या देशामध्ये 1950च्या अगोदर निवडणुका झाल्या, त्या प्रत्येक निवडणुकामध्ये मतदान करण्याचा अधिकार कुणाला होता, उच्चवर्णीयाला अधिकार होता, पैसेवाल्याला अधिकार होता, टॅक्स भरणाऱ्याला अधिकार होता. परंतु जो टॅक्स भरत नाही, जो संपत्ती धारक नाही, जो प्रॉपर्टी होल्डर नाही,
त्याला कुठल्याही प्रकारचा 1950 मध्ये पर्यंत या देशात मतदानाचा अधिकारच नव्हता. तो निवडून जाण्याचा तर प्रश्न लांबच आहे, तुला मतदानाचाच अधिकार नाही तर तुला उभा राहण्याचा प्रश्न येतोच कुठे. त्यामुळे संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन होईपर्यंत या देशामध्ये जेवढी इलेक्शन झाल्या, जेवढ्या निवडणूक झाल्या, त्याच्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार सुद्धा टॅक्स पेअरलाच आहे, प्रॉपर्टी होल्डरच आहे. सामान्य माणसाला मतदान करण्याचा, मागासवर्गीयांचा तर प्रश्न लांबच सोडा. त्याच्यामुळे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ही तत्व मात्र कुठेच नाही आहेत का कुठेच. अगोदरची जेवढी संविधानाची प्रक्रिया झाली, जी अधिकृतपणे जगाला आणि देशाला जडणघडणीचा इतिहास समजावून सांगतात, माझ्या बापाची कला, माझ्या बापाची बुद्धी, माझ्या बापाचं विचार कौशल्य, पार्श्वभूमी ही सांगा, पण खरी पार्श्वभूमी कुठल्या? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही 4 तत्व बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये म्हणतात. पुन्हा तुम्ही हे सगळे लोक अशी चूक कराल की 1789 साली झालेल्या फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतलेली आहेत, कारण त्याच्या अगोदर दुसरीकडे हे 4 शब्द कुठे नाहीत. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतलेले आहे. बाबासाहेब म्हणतात मुळीच नाही. फ्रेंच राज्यक्रांतीतल्या पुरझुआ पेटीतून हे 4 शब्द मी अजिबात घेतलेले नाही, कारण फ्रान्सच्या राज्यक्रांती ही न्याय, स्वातंत्र्य, समता या बंधुत्व या विचारावरती फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, परंतु ज्या तत्वावरती राज्यक्रांती झाली, राज्यक्रांतीच्या नेत्यांनी मात्र त्यानंतर याच शब्दाला हिंसक बनवलं. त्यामुळे क्रांती ज्या तत्वावर झाली त्या तत्वांनाच हिंसक बनवलं. म्हणून फ्रान्सच्या राज्यक्रांतीतलं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व हे जे 4 शब्द आहेत, ही जी 4 तत्व आहेत, हे हिंसक मी घेतलेले नाही. तर मी जे, आणि मी स्पष्टीकरण का देतोय, तर या देशातले आणि माझे सुद्धा लोक असे समजतील की मी हे याच्यातून घेतलेलं आहे नाही. मी हे जे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व 4 शब्द जे आहेत, 2500 वर्षाच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातून मी हे 4 शब्द घेतलेलं आहेत, असं संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला सांगितलेलं आहे. संविधानाचा उद्देश कुणाचा? बुद्धाचं तत्वज्ञान यशस्वी करण्याचा. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या पृथ्वीच्या पाठीवर प्रथम सांगणारा एकच महापुरुष तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याच्या व्यतिरिक्त कुठेही नाही. 19व्या शतकामध्ये फ्रान्सच्या राज्यक्रांतीने जरी सांगितलं असेल तरी 2500 वर्ष कुठे आणि 200 वर्ष कुठं, त्यांनी जरी घेतले असतील तरी ती बुद्धाकडूनच घेतले असतील, याचा तर्क सुद्धा बांधण्याची गरज नाही, कारण हे 300 वर्षापूर्वीचं आणि ते 2500 वर्षापूर्वीचं. निर्मिती मात्र तथागत भगवान गौतम बुद्धाची आहे. ती तत्व मी घेतलेली आहेत आणि त्या तत्वाला यशस्वी करण्यासाठी संविधानाची 395 कलम आहे. 395 कलम म्हणजे काय? तर 395 कलमाचं काम काय? तर 395 कलमाला या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, न्याय ही 4 तत्व यशस्वी करायची आहेत. एवढंच 395 कलमाचं काम आहे. या 395 कलमाच्या कामासाठी जो भारतीय संविधानातला 3रा धडा आहे त्याला मूलभूत हक्क म्हणतात. तुम्हाला मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्याच्यामधलं सगळ्यात 19वा कलम अनुच्छेद अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला लिहिण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं, कपडे घालण्याचं, माईकवर बोलण्याचे सगळे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बहाल केलेले आहेत. स्वातंत्र्य त्याला म्हणतात. तर हे आपल्याला स्वातंत्र्याचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत. बुद्धीचं कौशल्य, ड्राफ्टिंगचं कौशल्य, आणि हे का याचं संपूर्ण 291 सभासदांना पटवून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. की संविधानातला जो प्रत्येक शब्द आहे हा प्रत्येक शब्द संविधानामध्ये का, असं सगळ्या 291 सभासद प्रश्न विचारत होते आणि त्याचं फायनलायझेशन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. अरे तुमच्या पार्श्वभूमी संविधानाची काय आणि तुम्ही मान्य काय केलेलं आहे, हा इतिहास आपण लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. मूलभूत हक्काचा मध्ये 14वा कलम आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान. 15वं जे काय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की देयर शुड नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, बेस अँड डेट ऑफ बर्थ प्लेस याला म्हणतात. म्हणजे कायद्यासमोर सगळे समान हे 14वं कलम सांगतं. 15वं सांगतं की या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा जात पात, धर्म, पंथ, जातीभेद कुठल्याही प्रकाराने मात्र मतभेद झाला नाही पाहिजे. 16वं कलम सांगतं
की देअर शुड बी इक्वॅलिटी इन एम्प्लॉयमेंट. भारतामध्ये कुठेही कामाला गेला तरी तिथे पुरुष स्त्री किंवा जातीवरून कुठलाही मतभेद झाला नाही. 17व कलम ज्यावेळेस संविधानामध्ये झालं त्यावेळी सगळ्या जगातल्या वर्तमानपत्रांनी हेडलाईन घेतली होती की अबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. अस्पृश्यता या देशातून नष्ट झाली. कमीत कमी संविधान सभेने तरी मान्य करून संविधान सभेच्या 3ऱ्या धड्यामध्ये मूलभूत हक्कामध्ये 17व कलम टाकलं आणि या देशामध्ये अधिकृत ते कलम यशस्वी करण्यासाठी मग अनटचॅबिलिटी ऑफेन्सेस ऍक्ट 1955 असेल, तो ऍक्ट व्यवस्थित नाही म्हणून 1975 असेल प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट असेल, तो यशस्वी होत नाही म्हणून 1989 सालामध्ये व्हीपी सिंग आणि रामविलास पासवानच्या माध्यमातून झालेला SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट असतील. हे प्रत्येक कलमाला यशस्वी करण्यासाठी नंतरच्या व्यवस्थेने कायदे करायचे असतात. परंतु मूळ सूत्र काय आहे तर अबॉल्युशन झालं पाहिजे, डिस्क्रिमिनेशन असलं नाही पाहिजे, सगळे समान असले पाहिजे. त्याच मूलभूत हक्कामध्ये सांगितलं की प्रत्येकाला धर्म असला पाहिजे, परंतु ज्यांनी त्यांनी धर्म आपल्या घरामध्ये ठेवावं. पण रस्त्यावरती मात्र इथं अनेक धर्म असल्यामुळे रस्त्यावरती धर्माचा बाजार मांडण्याची अजिबात आवश्यकता नाही म्हणून 26 ते 29 ही मूलभूत हक्कामध्ये आपल्याला अरेंजमेंट करून दिली. अल्पसंख्याकांसाठी संपूर्णपणे अरेंजमेंट करून दिलेली आहे. याचं उल्लंघन झालं तर त्याला कोर्टात खेचलं जाईल. 4था धडा सांगितला अंमलबजावणी तुम्हाला मी सांगतोय थोडक्यामध्ये समजावून. 4थ्या धड्यावरती मात्र या देशातल्या आंबेडकर अनुयायांनी आणि ज्याला बाबासाहेब मान्य आहेत त्या सगळ्यांनी चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण इथं अतिशय महत्वाचा जगातल्या कुठल्याच संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व नाहीत, फक्त भारताच्या संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व आहे. आणि मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क हे सगळं एकत्र केलं तर एवढं सगळं शक्य नाही अंमलबजावणी करण्याची. म्हणून 2 भाग पाडलेले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. डायरेक्शन मार्गदर्शक कुणाला सत्तेच्या खुर्चीमध्ये जो कोणी निवडून जाईल त्याने काय करायचं त्याच्यासाठी ही मार्गदर्शक तत्व आहे. परंतु मूलभूत हक्काला जर डावललं तर कोर्टात खेचता येईल, परंतु मार्गदर्शक तत्वाला जर डावललं तर कोर्टात खेचता येणार नाही. याचाच फायदा या देशातल्या लोकांनी घेतलेला आहे, सत्तेतल्या लोकांनी घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मूलभूत हक्क काय सांगितला की नोकरीमध्ये तुम्हाला कुणीही भेदाभेद करता येत कामा नये. हेच कलम मार्गदर्शक तत्वामध्ये टाकलेलं काय सांगितलं की सगळ्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, पण दिल्या नाहीत तर कोर्टात खेचता येत नाही. बाबासाहेब सांगतात की सामाजिक आर्थिक असा सगळा विकास झाला पाहिजे, कारण संविधान म्हणजे राजकीय लोकशाही आहे. या राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून ताबडतोब सामाजिक झालं पाहिजे प्रगती, म्हणजे समता येईल, आणि त्यानंतर आर्थिक झालं पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक आपण ताबडतोब प्रगती करत नाही तर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या पिचत पडलेला याच देशातला वर्ग हे संविधान उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. भालेकरांनी हा संदर्भ सुद्धा दिलेला. त्यामुळे जर आपण म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूलभूत हक्क आहेत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण 395 कलम त्यांच्याच मनाने बनवायची हे मात्र अजिबात मान्य नव्हतं. याचा सुद्धा अगोदर संदर्भ आला की ग्राम व्यवस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्था बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हत्या. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सांगितलं की हे पहिलं राष्ट्र आहे का. गेली 50 वर्ष आपण म्हणतो की हे राष्ट्र आहे, राष्ट्र आहे, राष्ट्र आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे कसं काय राष्ट्र आहे. संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या देशामध्ये जाती असतील आणि जातीची दुकानं सगळेजण उघडून जर बसले असतील, जात ही राष्ट्रविरोधात घटक आहे. जोपर्यंत जातीचा अंत होणार नाही तोपर्यंत राष्ट्र कुठल्या अर्थाने प्रगती करणार आहे. जोपर्यंत जाती व्यवस्थेचा अंत होणार नाही तोपर्यंत राष्ट्र कुठल्या अर्थाने प्रगती करणार आहे. या मुद्द्यावरती भारतातल्या सगळ्या आंबेडकर अनुयायांनी आणि सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सगळ्या लोकांनी विचार करावा. मी चिंतनासाठी एक मुद्दा सोडतो तो असा की जगामध्ये आणि भारतामध्ये जाती व्यवस्थेचा अंत करायचा असेल तर तो कुठल्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने जाती व्यवस्थेचा अंत करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं. कारण जाती अंत झाला पाहिजे. कारण 50 वर्ष संघर्ष करून संघर्ष केल्यानंतर शेवटी म्हणता कामा नये की जाती या देशातल्या संपू शकत नाही. आणि असा म्हटला तर जात संपत नाही तोपर्यंत तुझी सुद्धा दरिद्री जात नाही. 4 लोक सुधारली म्हणून समाज सुधारला अजिबात नाही.
त्याच्यामुळे जाती व्यवस्थेचा अंत हे आंबेडकरी चळवळीचं अंतिम उद्दिष्ट आहे. ती संविधानाच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. पण जाती व्यवस्थेचा अंत करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? जात मानायची नाही, कायदा केला, सगळं केलं. जोपर्यंत मी कोळशे पाटलांना सुद्धा जाहीर याच्यावरती बोललो होतो, अनेक वक्त्यांना जाहीर मी बोललेलो आहे की जाती व्यवस्था अंत करायचं नाही. तुम्ही बोलता की ती संस्कृती सुद्धा चुकीची आहे, मी त्यांचं नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही कोणाचं. प्रतिस्पर्ध्याची संस्कृती सुद्धा चुकीची आहे, प्रतिक्रांती सुद्धा चुकीची आहे, सगळं चुकीचं आहे. मग तुला काय करायचं ते सांग, आपण काय करायचं ते ठरवूया. या देशामध्ये संविधान दिलेलं आहे, संविधानाच्या माध्यमातून जातीचा अंत करायचा आहे. या देशातली जाती व्यवस्थेचा अंत जर करायचा असेल तर काय करायला पाहिजे, चिंतन करा. स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व कुठून घेतलं? तथागत भगवान गौतम बुद्धाच्या. संविधानाची निर्मिती केली तेव्हा 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 28 बुद्धिस्ट राष्ट्राच्या परिषदेला जातात. तिथे जे स्पष्टीकरण देतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की या देशाचं मी संविधान बनवलं. बाबासाहेब म्हणतात की राष्ट्रपती भवनाच्या तुम्ही समोर गेला नुसता, राष्ट्रपती भवनाच्या बाहेरच्या बिल्डिंगला 4 धम्मपदाच्या लाईनी मी कोरून ठेवलेल्या आहे. राष्ट्रपती भवनामध्ये प्रवेश केला तर बुद्धाचं जिथं शिल्प आहे तिथं राष्ट्रपतीला बसावं लागतं. राष्ट्रपती भवनामध्ये जो मोठा हॉल आहे त्याला मी अशोकाचं नाव दिलेलं आहे. या देशाची राजमुद्रा आहे ती सम्राट अशोकाने धम्माचं प्रतीक म्हणून निर्माण केलेले आहे, त्याच्यातून मी घेतलेले आहे. या देशाचा तिरंग झेंड्यावरती चक्र फडकत आहे, ते परिवर्तनाचं चक्र मी दिलेलं. जगातल्या सगळ्या बुद्धिस्ट राष्ट्राला म्हणतात की हे मी बौद्ध राष्ट्र 26 जानेवारी 1950 ला पुन्हा एकदा डिक्लेअर केलेला आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल पण पंडित जवाहरलाल नेहरूंची परदेशातली भाषणं वाचा. परदेशात गेल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनेक संदर्भ आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणाला सुरुवात करताना म्हणायचे, मी बुद्धाच्या देशातून शांतीचा संदेश घेऊन आलेलो आहे. मी बुद्धाच्या देशातून शांतीचा संदेश घेऊन आलेला आहे असं म्हटलं जातं. खरं का खोटं माहित नाही, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू हे अधिकृत बुद्धिस्ट होणार होते असं म्हटलं जातं. पण त्रिमूर्तीला व्हिजिट केल्यानंतर, त्यांच्या रेसिडेन्सला, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या रेसिडेन्सला व्हिजिट केल्यानंतर संपूर्ण घरात बुद्ध मूर्तींच्या शिवाय दुसरं काही सापडत नाही. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा म्हणायचे की मी बुद्धाच्या देशातून शांतीचा संदेश घेऊन आलेलो आहे. त्याचं शिक्कामोर्तब सुद्धा भारताच्या अधिकृत पॉलिसीमध्ये केलेलं आहे. कारण आंतरराष्ट्रीय जेवढ्या आंतरराष्ट्रीय धोरणाला नावच त्यांनी दिलं पंचशील. आंतरराष्ट्रीय धोरणालाच नावच त्यांनी दिलं पंचशील. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, परंतु अधिकृतपणे कागदावरती 395 कलमाच्या माध्यमातून बुद्धाने सांगितलेल्या तत्वावरती या देशामध्ये मानवी हक्काचा जाहीरनामा 26 जानेवारी 1950 ला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावरती आधारलेलं एक डॉक्युमेंट संपूर्ण जगासमोर मांडलं. भारताच्या संविधान सभेने त्याला मान्यताच दिली. सरांनी सांगितलं की इंग्लंड मधला घटनातज्ञ डोक्यावर घेऊन नाचायला लागला. इंग्लंड आणि अमेरिका जगामध्ये फार मोठी राष्ट्र आहेत, इंग्लंड मध्ये डोक्यावर घेऊन नाचायला लागला. तर ह्युमन राईट चॅम्पियन म्हणून बाबासाहेब आंबेडकर मानवी कल्याणाचा फार मोठा आणि पवित्र दस्तऐवज बनवला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरला 5 जून 1952 साली अमेरिकेच्या कोलंबो विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी सुद्धा बहाल केली की एवढं सुंदर संविधान बनवलेलं आहे. त्यामुळे जगातली जी जगावरती राज्य करणारे जे विद्वान होते त्या विद्वानांनी सुद्धा, तर मानवी हक्काचा जाहीरनामा युरोप खंडामध्ये सुद्धा असा होता कुठं, जगावरती राज्य करण्याची त्यांची मानसिकता. त्याच्यामुळे हे स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व सुद्धा शब्द नवीन वाटायला लागले. आणि त्याच्यावरती हे शब्द जर आपण यशस्वीपणे केलं तर मानवी हक्क, प्रत्येक माणूस पृथ्वीच्या पाठीवरला स्वतंत्र होऊ शकतो. ते फक्त तत्वज्ञान 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी मांडलं होतं. 12व्या शतकापर्यंत ते नागवंशीयांच्या माध्यमातून चालत आलं होतं, पण 12व्या शतकामध्ये त्याचं नष्ट सगळं केलं होतं. ते फक्त पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं आणि पुन्हा एकदा क्रांती प्रतिक्रांतीच्या संघर्षामध्ये हे राष्ट्र बुद्धिस्ट राष्ट्र करून टाकलं.
बघा क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्ष कसा आहे की परदेशातून ते इथं आले त्यावेळेस इथले जे होते ते द्रविडियन संस्कृती मूळ आपण होतो. त्यांनी इथं आल्यानंतर ही संस्कृती संपवल्यानंतर वैदिक संस्कृती सुरू झाली. वैदिक संस्कृती पूर्ण नष्ट केली. ती बुद्धाने आणि बौद्धमय हे जग बनवलं. बुद्धाची संस्कृती नष्ट झाली. सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ याला नष्ट करून पुष्यमित्र शुंग याच्या माध्यमातून आली मनुस्मृती निर्माण झाली आणि त्यांचं राज्य झालं. 33 कोटी ब्राह्मणशाही सगळी आली. त्या मनुस्मृतीला पुन्हा एकदा 26 जानेवारी 1950 ला ज्याला आपण स्वाभिमानाने म्हणतो की भीमस्मृती आली. एकदा त्यांची संस्कृती नाहीतर आपली संस्कृती या दोन संस्कृतींनी राज्य केलंय. त्याची संस्कृती जर असेल, त्याचं राज्य जर असेल तर आपण गुलामीत, आपलं राज्य असेल तर त्याला झोप येणार नाही. असा जो संघर्ष चालू झाला, पण 50च्या नंतर जो संघर्ष चालू झाला त्या संघर्ष आपण लक्षात घ्यावा आणि गोची कशी झालेली आहे दोघांची हे तुम्ही सगळे लक्षात घ्यावा. कारण भारताने बुद्धिस्ट राष्ट्र बनवलं, राज्य कारभाराची तत्व तथागतांच्या आधारावर असल्या, परंतु त्याचं अंमलबजावणी करण्याचं मात्र त्याच्या हातात आहे. तत्व आमचं आणि अंमलबजावणी करायची त्यांची. तत्वाची अंमलबजावणी केली की आमचं कल्याण होतंय आणि आमचं कल्याण झालं की त्याला झोप लागणार नाही. खुर्ची माझ्याकडे आहे पण तत्व तुमचं आहे. याच्या अगोदर 1950च्या अगोदर ज्याचा राजा त्याचंच तत्व होतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. क्रांती प्रतिक्रांतीचा प्रवास सुरू झाला होता, पण इथं झालं मिक्सचर. प्रतिक्रांतीवाला सत्तेत बसलाय आणि डॉक्युमेंट मात्र क्रांतीचा आहे. त्याच्यामुळे संविधानाची अंमलबजावणी केला तर या देशातल्या मग सांगितलं की जसं उत्तर प्रदेशामध्ये सरकार येऊ शकतं, अरे के.आर. नारायणन पंतप्रधान होऊ शकतात ना, राष्ट्रपती होऊ शकतात ना. के.आर. नारायणांनी, मी गीते सांगितलं होतं, के.आर. नारायणांनी सुद्धा, संदेश भालेकरांनी मस्त सांगितलं, त्यांनी वाक्य वापरलं पार्लमेंटमध्ये, या देशाने संविधानाचा घात केला. काय? या देशाने संविधानाचा घात केला का संविधानाने देशाचा घात केला? याचं उत्तर अटल बिहारी वाजपेयीला पार्लमेंटमध्ये के.आर. नारायणांनी राष्ट्रपती पदाच्या हुकुमतमध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे या देशाचा घात संविधानाने केला का संविधानाने या देशाचा घात केला, याच्यावरती चिंतन होणं अतिशय आवश्यक आहे. फक्त स्तुती करणं नाही, पण संविधान काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे आणि आम्हाला आमचं राष्ट्र आणायचंय असं जे 84 सालीपासून म्हणतात, आपण विचार केला पाहिजे की त्यांना त्यांचं राष्ट्र आणायचंय म्हणजे आता आहे कुठलं? त्यांना जर त्यांचं राष्ट्र आणायचं असेल, मी शब्द घेत नाही, पण आता कुठलं आहे? त्याच्यामुळे माझा मुद्दा होता, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. काय की जाती अंताची लढाई यशस्वी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? जर संविधानाची पार्श्वभूमी जर बघितली तर ती एक आहे, पण ऍक्च्युअल तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानावरती आधारलेलं हे संपूर्ण संविधान आहे. याच्यामध्ये संविधान कर्त्याने संविधान सभेमध्ये हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते इकडे तिकडे कुठे दिलेलं नाही. मी सांगितलेला प्रत्येक शब्द संविधान सभेमध्ये रेकॉर्ड अँड रजिस्टर्ड आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये जाऊन ते बघू शकता. त्यामुळे संविधान कर्त्यांनी, ज्याला आपण भारतीय संविधानाचा शिल्पकार म्हणतो, त्या शिल्पकाराने सुद्धा सांगितलं, माझ्या बापाने सुद्धा सांगितलं, हे सगळं आहे ते बुद्धिस्ट तत्वज्ञानातलं आहे, तथागतांचं आहे. आणि या डॉक्युमेंटच्या माध्यमातून आम्हाला जाती अंतर करायचा असेल, तर जगामध्ये जातीचा अंत करायचा असेल तर तुम्हाला बौद्ध व्हावं लागेल. त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण एका संस्कृतीला सोडायचं असेल तर तुझी संस्कृती कुठली? जातीअंत करायचा असेल, जातीविहीन वर्गविहीन समाज जगात फक्त बनतो तो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानातच आहे. बाकी जगातलं सगळं तत्वज्ञान जर तुम्ही तपासलं तर आपल्याकडे जाती आहेत पण जगामध्ये वर्ग आहे. म्हणून दोन शब्द आहेत महत्वाचे, जातीविहीन आणि वर्गविहीन समाज. या दोन शब्दाला इथल्या अनेक लोकांनी गेल्या 50 वर्षामध्ये अगदी झोपेत सुद्धा वरळलेले आहेत. परंतु आम्ही म्हटलं की याचं प्रात्यक्षिक करायचं, उत्तर सांग. जातीअंत झाला पाहिजे असे सगळे म्हणताय, पण जातीअंत संविधानाच्या माध्यमातून झाला पाहिजे. परंतु कागदावरली जात जर संपवायची असेल
तर त्याला बौद्ध संस्कृती शिवाय तर पर्याय नाही. इतिहासात कुठेही गेला तरी तुमच्या ते लक्षात येईल. आणि बौद्ध हा धर्म नाही, धम्म आहे. बाबासाहेब या धम्म या शब्दाचं स्पष्टीकरण देतात की महान एक सामाजिक सिद्धांत आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे धर्मामध्ये मोडत नाही. तथागत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे सामाजिक सगळे सिद्धांत आहेत. मानवी जगाला निसर्गाच्या वरती आधारित सांगितलेलं कसं जगायचं याचं संपूर्ण तत्वज्ञान आहे. त्याला धर्माच्या जोडीला मात्र तुम्ही अजिबात बसवू नका. कारण धर्माच्या जोडीला बसवलं की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म यामध्ये 245 पानावरती सगळं समजावून सांगितलेलं आहे की 395 कलमाचं डॉक्युमेंट अहो सगळं बुद्धिस्ट आहे ना. त्याचा पाया पण सगळा बुद्धिस्ट आहे ना. लाईट का घालवली? भाषण बंद करायचं म्हणून. पण मी आता बंद करण्याकडे येणार आहे. त्याचा पाया पण आहे. त्याच्यामुळे जातीविहीन वर्गविहीन जर आपल्याला समाज बनवायचा असेल आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून बनवायचा असेल तर मग आपल्याला चिंतन केलं पाहिजे की पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे ना. ती संस्कृती आपल्याला नको. सण उत्सव परंपरा वगैरे सगळं त्यांचं नको. मग तुझं काय? का फक्त ते सोडून द्यायचं आणि येडं करून टाकायचं लोकांना? असं नको. आपलं काय आहे ते सांगा. इतिहास काय आहे तो सांगा. कशा आपल्या परंपरा आहेत त्या सांगा. आपल्या परंपरा शोधून चिंतन करणं आवश्यक.